प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। गांधी आणि आंबेडकर एकत्रित येतील का याची उत्सुकता देशभरातील जनतेला लागलेली आहे। अशा वेळेला एक अतिशय महत्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे। होय मित्रांनो, ती बातमी म्हणजे गांधी आंबेडकर यांच्या एकत्रित येण्याची बातमी आहे। काल परवा मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक पत्रकार परिषद घेण्यात आली। त्या पत्रकार परिषदेचं अनन्य साधारण महत्व म्हणजे या पत्रकार परिषदेला महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः उपस्थित होते। हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणं म्हणजे आंबेडकर गांधी एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं जातं। याला कारण असं आहे, प्रकाश आंबेडकरांनी ज्या वेळेला एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलं त्यावेळेला भारताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये राहुल गांधी यांना जाहीरपणे आवाहन केलं, नरेंद्र मोदी यांनी आमच्या भारत देशाचं सार्वभौमत्व आणि स्वायत्तता ही अमेरिकेला गहाण ठेवलेली आहे। अमेरिकेपुढे मोदी शरण गेलेले आहे। अमेरिका म्हणेल त्या पद्धतीनं मोदी वागत आहे। अमेरिकेला उठ म्हटलं की मोदी उठत आहे, अमेरिकेनं बस म्हटलं की मोदी बसत आहे। संपूर्णपणे अमेरिकेची भीती मोदींच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। मोदींच्या कृतीमध्ये, मोदींच्या प्रत्येक कृतीमध्ये ती भीती आपल्याला दिसून येत आहे। जर ही भीती मोदी अमेरिकेच्या दबावाखाली राहिले तर आपल्या देशाला परत एकदा गुलामीकडे जावं लागणार आहे। आपला देश रसातळाला जाणार आहे। याची जाणीव करून देण्यासाठी राहुल गांधींना त्यांनी पत्र लिहिलं आणि राहुल गांधींना आवाहन केलंय की नरेंद्र मोदी यांच्या या शरणागतीच्या नीतीच्या विरोधात, नरेंद्र मोदींच्या या भ्याडपणाच्या विरोधात आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागणार आहे। संपूर्ण देशभरामध्ये ते जन आंदोलन उभं करावं लागणार आहे। फक्त मीडियामध्ये भाष्य केल्याने किंवा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, संसदेमध्ये बोलल्यानं हा मुद्दा सुटणार नाही। नरेंद्र मोदीच्या विरोधात जनतेचं आंदोलन आपल्याला उभं करावं लागणार आहे। नरेंद्र मोदीच्या विरोधात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नीतीच्या विरोधात आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागणार आहे। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने जी पत्रकार परिषद घेतली त्या परिषदेला काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहिले। मध्यंतरीच्या काळात राहुल गांधी यांनी प्रकाशजी आंबेडकरांच्या पत्राला उत्तर देताना प्रकाशजी आंबेडकरांबद्दल त्यांनी अतिशय आदरणीय भावना व्यक्त केल्या आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या हाकेला ओ देत त्यांनी एकत्रित येण्याचे संकेत दिले। प्रकाशजी आंबेडकरांच्या पत्राला त्यांनी उत्तर देताना सांगितलं की बाळासाहेब, तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते देशहिताचे मुद्दे आहेत, राष्ट्रहिताचे मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्यांवरती आपल्याला एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही। देशाच्या हिताकरता आपण एकत्रित आलं तर वावगं काय, अशा पद्धतीनं त्यांनी ते उत्तर दिलेलं होतं। आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेला हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती म्हणजे राहुल गांधी यांनीच त्यांना त्या पत्रकार परिषदेला पाठवलं अशी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केलंय की 23 मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरती नागपूरवरती भव्य आणि दिव्य असा मोर्चा काढायचा आहे आणि मोहन भागवतला विचारायचं आहे की मोहन भागवत, तुम्ही नेहमी सुसंस्कृतपणाचा दाखला देताय तुमच्या संघटनेचा, तर तुमच्या संघटनेनं नरेंद्र मोदी सारख्या असंस्कृत व्यक्तीला प्रधानमंत्री पदावर कसं काय बसवलं। आज एपस्टीन फाईल मध्ये आपल्याला फक्त इतकं दाखवण्यात येतंय की नरेंद्र मोदी इस्रायलच्या प्रधानमंत्र्यासमोर नाचले, त्यांनी मुजरा केला तिथे इस्रायलच्या प्रधानमंत्र्याला
त्यांच्यासमोर त्यांनी डान्स केला वगैरे वगैरे दाखवलंय, परंतु याही पेक्षा जास्त काहीतरी गौड बंगाल ते उपस्थित फाईल मध्ये आहे आणि ते आपल्यापासून लपवलं जात आहे. ते काय आहे ते देशासमोर नरेंद्र मोदी हे का उघड करत नाही आणि अमेरिकेच्या इतक्या दबावाखाली ते का आहे, हा सवाल ते मोहन भागवतला विचारणार आहे, RSS ला विचारणार आहे. आणि या RSS विरोधातील 23 मार्चच्या मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष आपल्या संपूर्ण ताकदीनिशी उतरेल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, 23 मार्चच्या मोर्चाकडे संपूर्ण भारताचे लक्ष वेधलेले आहे. 23 मार्चला RSS ला घेराव घालण्याची जी रणनीती आंबेडकरांनी आखलेली आहे, ती रणनीती जर यशस्वी झाली तर त्याचे परिणाम साहजिकच देशावरती झाल्याशिवाय राहणार नाही, देशाच्या राजकारणावरती झालेले आपल्याला दिसून येतील. त्यासाठी 23 मार्च अतिशय महत्वाचे आहे. बघूया या 23 मार्चच्या जन आंदोलनातून आंबेडकर गांधी हे एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग येतो की नाही, येणारा काळ आपल्याला याचे उत्तर देईल. तोपर्यंत जय भीम. राष्ट्रीय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.